हाय फ्रेंड्स, उकडीचे मोदक आवडतात ना? चला मग बघूया याची रेसिपी। उकडीचे मोदक बनवण्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे। नारळ छान स्वच्छ धुवून त्याला आपल्याला कद्दूकस करायचा आहे। नारळ कद्दूकस केलं की आपल्याला गूळ थोडंसं घेऊन घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला खसखस थोडासा भाजून घ्या। भाजून घेतल्यानंतर एकाकडे ते काढून घ्या आणि एका कढईमध्ये साजूक तूप घ्या। साजूक तुपामध्ये आपल्याला किसलेलं खोबरा किस छान परतून घ्या। साजूक तुपामध्ये खोबरा किस परतल्यानंतर पुन्हा त्यामध्ये आपल्याला थोडं बारीक केलेलं गूळ त्याचमध्ये टाकायचं आहे। गूळ आणि खोबरा किस गूळ मेल्ट होतपर्यंत त्याला छान ढवळत राहा। खोबरा किस आणि गूळ छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खसखस भाजलेला आपला खसखस टाकायचा आहे। खसखस, खोबरा किस आणि गूळ छान परतून घ्या। परतला की त्याला एक कलर येते, छान ब्राऊन कलर होतपर्यंत त्यांना परतून घ्या। त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी वेलची पूड टाकायची आहे। स्वादानुसार वेलची पूड टाकलं की त्यामध्ये खमंग सुटतो आणि आपल्या सारांना थोडीशी छान टेस्ट येते। छान परतलं की त्यांना एका साईडला काढून दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे। 1 वाटी पाणी घेतलं की त्यामध्ये थोडंसं तूप आणि थोडंसं दूध आणि आपलं तूपवालं पाणी छान उकळू द्या। आपलं पाणी छान उकळलं की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्यांना परत ढवळत राहा। पाणी उकळलं की त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर हे टाकून त्याला छान मिक्स करून घ्या। मिक्स झालं की त्याला एक असा डो तयार होते। तर त्याच्यामध्ये तो झालं की बस 5 ते 10 मिनिट त्याला झाकून ठेवून द्या। झाकून झालं की त्याला नंतर एक डो बनवून घ्या। छान पहिले त्याला मॅशरने मॅश करून घ्या। एकत्र मस्त तो पुन्हा डो तयार होते। पुन्हा आपल्याला त्याला डो छान बनवून झालं की त्याला आपल्या छोट्या छोट्या पात्या करायच्या आहेत। मोदकचा आकार द्यायचा आहे। बरं का मंडळी, मोदकचा आकार द्यायला तुम्ही गोल पण देऊ शकता तुमच्या आवडीनुसार। त्यानंतर आपल्याला एक पाती करून त्याचं छान मोदकचं अशा प्रकारे आकार देऊ शकता। पाती झालेल्या आणि मोदक तयार केलेल्या पातीमध्ये तुम्ही सारण भरलं की त्याला चारही बाजूनी छान पॅक करून घ्या। पॅक केल्यानंतर त्याला छान असे मोदकचा एक आकार द्या। आकार झालं की त्याला आपल्याला आता स्टीम करायचं आहे। तर स्टीमसाठी आपल्याला एका परातीमध्ये पाणी छान उकळत घालून त्याच्यानं उकळायचं आहे। उकळलं की आपल्याला स्टीम करायसाठी वर एक चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीला थोडंसं साजूक तूप लावून त्या परातीला तूप लावायचं आहे। पाणी छान उकळलं, आपलं प्लेटमध्ये तूप पण लावून झालं आहे। आता आपण तिथे बनवलेले आपले मोदक ठेवूया। मोदक ठेवले की एक सजावटीसाठी म्हणून आपण त्याला केसरनी छानपैकी सजवूया। सजवून झालं की आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आहे। 5 ते 10 मिनिट त्याला स्टीम करायचं आहे। स्टीम झाले की बघा मोदक आपले किती छान दिसतात, रंग पण खूप छान सुटलेला आहे। आपलं मोदक झालेला आहे तयार आणि त्याला प्लेटमध्ये काढून गार्निशिंग करा आणि खमंग तुपासोबत त्याला सजवून मोदकाचा रंग बघा आणि मोदक बघा, मस्त सुरेख झालेला आहे। त्याला तुपाने पूर्ण गार्निशिंग करा आणि खाऊन घ्या मजा। बरं का, झाले आपले मोदक। मग खाऊन बघा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका।